राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणी सीबीआयने सुरेश कलमाडी यांचे खासगी सचिव शेखर देवरुखकर यांना अटक केली। त्याला विशेष न्यायाधीश एस ए सरदेसाई यांनी सोमवारी सकाळी 11 वाजण्यापूर्वी दिल्ली येथील सीबीआयच्या न्यायालयामध्ये हजर करण्याचे आदेश दिले। सीबीआयने 24 डिसेंबर 2010 रोजी कलमाडी यांच्या पुणे आणि दिल्ली येथील घरांवर छापे घातले होते। त्यावेळी तेथून राष्ट्रकुल स्पर्धेसंबंधात अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती। त्याचवेळी राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहाराशी शेखर देवरुखकरचा संबंध असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले होते। त्यानुसार 5 जानेवारी रोजी देवरुखकर विरुद्ध दिल्ली न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्या विरुद्ध भादवी कलम 420 आणि 120 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आज सीबीआयचे अधिकारी राजसिंग यांच्या पथकाने देवरुखकर याला त्याच्या कोथरूडमधील घरातून अटक केली। दिल्लीच्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनामध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात येत आहे। राष्ट्रकुल स्पर्धेच्या विविध कामांकरता मेरोफॉर्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पिको दीपाली ओव्हरलेज कन्सोर्टियम, इंडो कन्सोर्टियम या कंपन्यांना जादा दराने कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात आली होती। राष्ट्रकुल स्पर्धेच्या संयोजन समितीचे महासंचालक व्ही के वर्मा आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त कंपन्यांशी संगनमत करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा आरोप आहे। त्यामध्ये प्रचंड रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न झाल्याने त्या संदर्भात देवरुखकर यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सीबीआयचे वकील आयुब पठाण यांनी देवरुखकर याला दिल्लीच्या न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी 3 दिवसांची हस्तांतरण कोठडी देण्याची मागणी केली। न्यायालयाने सोमवारपर्यंत आरोपीला दिल्लीच्या न्यायालयामध्ये हजर करण्याचा आदेश दिला आहे। श्री शेखर देवरुखकर यांचा जो रोल आहे CWG गेम्समध्ये, तो त्यांनी जे काही कॉन्ट्रॅक्ट्स देताना GL इव्हेंट्सला जे कॉन्ट्रॅक्ट्स दिले, GL इव्हेंट्सला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट्स दिले त्यामध्ये जे त्यांनी इरेग्युलरिटीज केल्या आणि ऑफिशियल पोझिशनचा जो मिसयूज केला त्या संदर्भामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आणि अटक केल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये जेव्हा प्रोड्यूस केलं गेलं तेव्हा ट्रान्झिट रिमांड मागितली गेलेली आहे। आणि ट्रान्झिट रिमांड त्यांना इथून दिल्लीमध्ये जे पटियाला हाऊस कोर्ट आहे, पटियाला हाऊस कोर्टात प्रोड्यूस करण्यासाठी त्यांना ट्रान्झिट रिमांड मागण्यात आलेली आहे। तर मेहरबान कोर्टाने 14 तारखेपर्यंत त्यांना ट्रान्झिट रिमांड दिलेली आहे। ट्रान्झिट रिमांडमध्ये पूर्ण मेरिटवरती इथं जायची आवश्यकता नसते। त्यामुळं त्याचा जो रोल आहे, तो रोल आणि त्याची जी कारणं आहेत ती कारणं ही पटियाला हाऊस कोर्टामध्ये सीबीआय सांगेल।